फेविकॉल हम्म. ह्याचा ठेवतो. रुद्रांशात मी प्रोजेक्ट बनवतोय रुद्रांशचा. भाज्यांचे पिक्चर चिटकवायचे आहेत. थोडंसं दाबायचं, संपत आलंय ना ती. आता ह्याने असं असं कर, हे सगळं असं हे कर, पसरवते सगळं. झालं. आता हे असं चिटकवायचंय. चिटकवा. काय आहे ते तू चिटकवलेलं? गोबी. बरोबर. आता काय करायचं आपण? आता इथं आहे ना सगळे ज्या भाज्या चिटकवलेत ना फोटो, त्याची नावं लिहायच्यात आता साईडला. इथं हे काय आहे? मुळा, कोबी, हे सगळं लिहायचं आहे आता. भला काना एक मात्रा भो, पळला कानाळा, भोपळा. दुसरं काय आता? शिमला मिर्च. हां ले. दोन शब्द आहेत, पलीकडूनच लिहायचं. हां ले. ले. शला पहिली वेलांटी शी, वेलांटी दे त्याला, वेलांटी. हां. ला. ला. शिमला. शिमला. मिरची. मिरची कुठं लिहितो आता? खाली लिह मिरची. तू एवढं मोठं अक्षर काढतोय, छोटं छोटं काढायचं ना जरा. मिरची ले. इथं ले मिरची खाली. शिमला मिरची. अरे शिमला नुसतं का? शिमला मिरची आहे ना ती, मग इथं मिरची लिह ना. हां. नाही, शिमला मिरची. मिरची लिहायचं इथं. मिरची. मला पहिली वेलांटी मी. काय लिहितोय? हां. चला दुसरी वेलांटी ची. शिमला मिरची. आता हे काय? मिरची. आता मग इथं मिरची लिह. काय लिहायचं? मिरची. मिरची का? आता इथं लिहिलं नाही का मिरची, तसंच इथं पण लिहायचंय मिरची. मला पहिली वेलांटी. हां एकच आहे ते, मिरची. मला पहिली वेलांटी मी. हो, मिरची. मिरची एकच लिह. मला पहिली वेलांटी मी. चला दुसरी वेलांटी ची. मिरची.
मिरची आता त्याच्या खाली काय आहे? ब्रोकोली. ब्रोकोली हां, ती ब्रोकोली. कुठं लिहितंय बघू? ब्रोकोलीच्या समोर लिही. इथं हां, लिही. इथं ते सगळ्यांचे नावं लिही. काय? तर आज आहे आमच्या गावचा आठवडी बाजार. तर आज रुद्रांशचे पप्पा बाजार घेऊन आलेत. तर काय काय आणलंय त्यांनी? संक्रांतीच्या दृष्टीने त्यांनी बऱ्याच भाज्या घेऊन आलेत, कारण संक्रांतीला खूप भाज्या महाग होऊन जातात. तर इकडं चाकवतीच्या 2 पेंड्या, हरभऱ्याच्या 2 पेंड्या, गाजर, मेथीच्या 2 पेंड्या आणल्यात, कोथिंबीरच्या 2 पेंड्या. आता हे सगळं हे ना मी खाली ओतते, म्हणजे मला निवडायला सोपं जाईल. तर काल मला भाजी करायला काहीच नव्हतं आणि आज एवढ्या भाज्या आणल्यात. आपल्याला काय भाजी असली तरी काय करावं हा प्रश्न पडतो, आणि भाज्या नसल्या तरी काय करावं हा प्रश्न पडतो. हा तर नेहमीचाच प्रश्न आहे की भाजीला काय करायचं. तर आता बघा तुम्ही खाली ओतल्यावर काय काय भाज्या आणल्यात. त्याच्यामध्ये घेवडा आहे, मटार आहे, फ्रेंच बीन्स, भेंडी, त्यानंतर पावटा, लिंब, कांदा, वांगी आहेत, त्याच्यानंतर बटाटे आणि मटकी, आणि इकडं आणली आहे कांद्याची पात. तर एवढ्या सगळ्या भाज्या आणल्यात. तर आता ह्या सगळ्या भाज्या निवडायला ना मला अर्धा तास तरी लागलच वेगवेगळ्या निवडून ठेवायला. स्वयंपाक तर माझा झालेला आहे. तर भाज्या भरून ठेवल्या. त्यानंतर आमच्या दोघांचं जेवण झालं आणि भांडी पण घासून झाली. पण आज थंडी खूप वाजते, कारण आज खूप थंडी वाढली आहे. आणि आत्ता आम्ही इथं ना शेकोटी पेटवतो आहे. तर आमच्या रूमच्या पाठीमागं आम्ही जे गवत काढलं होतं ना ते पूर्ण वाळून गेलं होतं, आणि आता त्याचीच आम्ही शेकोटी बनवतो आहे. आणि तर शेकोटी नाही, होळी झाली. आणि हे गवत पूर्ण वाळलं होतं आणि खूप जास्त होतं, त्याच्यामुळे खूप मोठा जाळ झाला आहे. आणि गुड नाईट सगळ्यांना. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.